जितेंद्र आव्हाडांची नेमकी काय प्रतिक्रिया आली आपण पाहूयात. म्हणजे एक पॅटर्न फिक्स केलाय आणि त्या पॅटर्न नुसार मतदान झालेलं आहे. आणि म्हणजे ज्यांचे बालेकिल्ले समजले जातात त्या बालेकिल्ल्यातच मतदानात फेरफार झालेली आहे. आणि मी हे आज बोलत नाही आहे, मी आज साहेबांसमोर सुद्धा सांगितलं की मी 2014च्या नंतर लगेच सांगितलं होतं आपल्याला EVM विरुद्ध लढावं लागेल. मी जिंकलोय तरी मी सांगतोय की EVM हा आपल्याला रशियाकडे घेऊन जाईल. जसं पुतीननी, हे मी अगदी शुद्धीवर असताना बोलतोय, जसं पुतीननी आपल्या विरोधकांना निवडणुकीद्वारेच संपून टाकलं तसं भारतात होणार, भारताचा रशिया होणार. लोकसभा आणि विधानसभा याच्यात खूप मोठ्या प्रमाणात मतदारांमध्ये वाढ झालेली आहे. आता हे मतदार आले कुठून, मतदान खरंच झालं का मशीनमध्येच ते मतदान हे भाजपला दिलं गेलं. म्हणजे पार्लमेंट इलेक्शन म्हणजे लोकसभा इलेक्शन आणि आत्ताच्या इलेक्शनमध्ये या महाराष्ट्रामध्ये 74 लाख ते 82 लाख मतदारांची नोंद तिथं वाढलेली आहे. की आम्ही आमच्यातले काही लोक हरले असले तरी आम्ही कोर्टाचे दरवाजे ठोकताव, पण ह्या ज्या काही गोष्टी घडल्या त्या परत घडू नये यासाठी इलेक्शन कमिशन, कोर्ट याची मदत घेऊन आमच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ नये अशीच भूमिका सर्व उमेदवारांनी तिथं घेतली आणि ती रास्त आहे असं आमचं सगळ्यांचं मत आहे.